नमस्कार. द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज विषय असा घेऊन आलो आहे. सध्या उमरेड नगर परिषदमध्ये बाजार चिठ्ठीवरून खूप रान पेटलेलं आहे. सत्ता पक्ष, विरोधी पक्ष सगळे एकामेकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. आज त्याच संदर्भात काँग्रेसकडून आपल्यासोबत सगळे नगरसेवक आहे. भाजपकडून म्हणण्यात आलं होतं की आम्ही हा निर्णय जनतेसाठी घेतला आणि याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेस त्या बैठकीला आले नाही. यावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ. आपल्यासोबत आहे काँग्रेसचे गटनेते विशाल भाऊ देशमुख. भाऊ, काय म्हणणं आहे? उमरेड नगरपालिकेमध्ये 8 तारखेला जी सभा झाली 8/4/2026 ला, त्या सभेमध्ये आम्ही अनुपस्थित होतो असं अध्यक्ष मॅडमचं म्हणणं आहे. उमरेड नगरपालिकेमध्ये 30 तारखेला जी सभा झाली त्या सभेमध्ये भुयारी गटार योजनेच्या जागतिक बँकेतून अर्थसहाय्य निधी मंजूर करून आणि उमरेडमध्ये गटार योजना आणण्याचा तो त्यांचा विषय होता. आम्ही पूर्णतः माहिती घेतली असता शिर्डी असो, आपल्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल असो, कामठी असो, भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा असो, हिंगणघाट वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट असो, या ठिकाणी गटार योजनांचं काम चालू आहे. आजपर्यंत ते सक्सेस झालेलं नाही. गटार योजनेच्या माध्यमातून आम्हाला उमरेडमध्ये ह्या ज्या गटार योजना यांनी जागतिक बँकेच्या माध्यमातून आणायचं जे स्वप्न यांनी ठेवलेलं आहे आणि आता ते स्वप्नच नाही तर त्यांनी नगरपालिकेमध्ये ते ठरावही मंजूर केलेला आहे. त्या ठरावाच्या आम्ही विरोधात यासाठी गेलो की उमरेडमधली जनता ही नगरपालिकेचा या जागतिक बँकेतून आणलेल्या निधीचा म्हणजे 100% निधी जर येत असेल एक मिनिट विशाल भाऊ, ते गटर योजना किती करोडची आहे हे थोडस सांगा. गटर योजना त्यांच्या सांगण्यानुसार 200 करोडची दाखवलेली आहे. आज मी हिंगणघाट सर्कलमध्ये हिंगणघाटला जाऊन मी याची संपूर्ण माहिती घेतली. हिंगणघाटला गटर योजनेचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये 50%ही काम झालेलं नाही आणि 80 कोटी रुपये खर्च झालेले आहे आणि समोरचा खर्च हा 250 ते 260 कोटी रुपये अंदाजित खर्च त्यांनी सांगितलेला आहे. मी तिच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटून आलेलो आहे कारण तिथे हिंगणघाटला माझं नातेवाईक संबंधात आहेत. त्याच्यामुळे मी तिथं पूर्ण माहिती घेतलेली आहे. ही गटार योजना तिथेही सक्सेस झाली नाही. भंडाराला गेलो, भंडाराला आमचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली, गटार योजना ही तिथेही सक्सेस झालेली नाही. आज उमरेडमध्ये ही जी गटार योजना आणण्याचं यांचं जे स्वप्न होतं आणि यांनी ते 30 तारखेला जे गटार योजनेचा विषय ठेवला त्याच्यावर आम्ही विरोध करण्याचं कारण असं होतं की 100% गटार योजनेचा वर्ल्ड बँकेतून जे निधी आणणार आहे त्याच्यामध्ये फक्त 10% निधी हा यांना सबसिडीच्या माध्यमातून मोफत राहणार आहे. 90% निधीचे पैसे हे गटार योजनेच्या माध्यमातून आपल्याला जागतिक बँकेला भरणं आहे, तेही व्याजासहित भरावं लागणार आहे. आम्ही एवढंच बोललो सभागृहामध्ये त्या दिवशी की आपल्या तो पैसा भरेल कोण? तो पैसा जनतेला भरावा लागणार आहे. आम्ही आपल्या टॅक्स मध्ये तो माध्यमातून जनतेला भरावं लागणार आहे. आम्ही हिंगणघाट नगरपालिकेला किती विशाल भाऊ किती वर्ष भरावं लागेल? तो कंटिन्यू भरावा लागणार आहे. वर्षातून एका वर्षाचे कमीत कमी 2 ते 2,500 रुपये हा कर प्रत्येक घराला लागू होणार आहे. हे निश्चित आहे, 100% निश्चित आहे ना. हा किती वर्ष लागू राहील याची काही आपण सांगू शकत नाही. जेव्हापर्यंत 180 करोड मॅक्झिमम 100 करोड चा प्रोजेक्ट आहे म्हणजे 180 करोड 10% आणि पकडलं तर म्हणजे 180 करोड परत हे तर जीवनभर चालेल. आमचं म्हणणं त्याच्यात असं होतं की तुम्ही राज्य सरकार तुमची आहे, केंद्र सरकार तुमची आहे. तुम्ही उमरेडमध्ये जे सत्तेवर बसलेले आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक तुमच्या सत्तेवर आहेत. तर तुम्ही हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी आणा, ज्या माध्यमातून रिफंडचा विषय नको. म्हणजे जनतेला याचा भुर्दंड नाही बसला पाहिजे. हा रिफंडचा विषय नको. जागतिक बँकेतून तुम्ही जे कर्ज घेणार आहे त्याच्या 100% रिफंड जनतेला करावं लागणार आहे. याच्यामध्ये तसं जर विचार केला, उमरेडमध्ये आज सिमेंट रस्ते, भूमिगत नाले हे सर्व चांगल्या प्रकारे आज बनलेले आहे. यांना पूर्ण तोडावं लागणार आहे आणि उमरेडच्या जनतेला याचा त्रास एवढा होणार आहे की काही ठिकाणी हे लोक बाहेरून ठेकेदार जे येतील ते काम पूर्णतः करणार नाही आणि त्याच्या भुर्दंड म्हणजे त्रासही जनतेला होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे टॅक्सच्या माध्यमातून जनतेला भुर्दंड भरावा लागणार आहे. तो किती वर्षाचा प्रोजेक्ट आहे? हा प्रोजेक्ट हा त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही 25 वर्षासाठी आणून राहिलो असं ते म्हणणं आहे. नाही, जर तो आता यांनी हे केला तर ठीक आहे. सुरेश भाऊ, तो प्रोजेक्ट किती वर्षाचा आहे? ती जी संस्था आली होती
साधारण सभेमध्ये त्या संस्थेच्या मार्फत सगळ्या सभागृहाला माहिती दिली की तो प्रोजेक्ट आम्ही 4.5 वर्षामध्ये कंप्लीट करू. अच्छा. आम्ही सगळ्यांनी विरोध करण्याच्या कारण आम्ही प्रेमाने एक भाषा पण वापरली तिथे सगळ्या काँग्रेस नगरसेवकांनी की अध्यक्ष मॅडम आणि सीओ साहेब, हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या विदर्भामध्ये कुठे एक ठिकाणी जरी 5 वर्षामध्ये सक्सेस झाला असेल तो आम्हाला दाखवून द्यावे, आम्ही विरोध करणार नाही. आमचा विरोध मुख्यतः असा आहे की आज उमरेडच्या जनतेची ती मागणी नाही. आज उमरेडच्या जनतेच्या कुठल्याही नगरपालिकेला डेप्युटेशन गेलं नाही. आज उमरेड स्वच्छ उमरेड म्हणून, स्वच्छ नगरपालिका म्हणून आपली नगरपालिका ही बक्षीस प्राप्त झालेली आहे आणि नैसर्गिकदृष्ट्या या शहराचा उतार जो आहे या नदीकडे गेला असल्यामुळे हे स्वच्छ उमरेड आहे, कुणाला काही तकलीफ नाही. आज ती गटर लाईनची गरज नाही आणि त्यांना सांगत असताना तो ठरावामध्ये हे सांगितलं की 3000 गटरचे टाके चेंबर बनणारे या शहरामध्ये. आज उमरेडचा श्वास चांगला आहे, लोक खेडीमेडीच्या वातावरणात फिरतात, शुद्ध हवा घेतात, पण आपल्या प्रत्येक दरवाजामध्ये जर गटरचे चेंबर झालं आणि ते 24 तासामध्ये चोकअप होतं, त्याला उपसत असताना ते सगळं गटर घाण त्या रोडवर आपल्या दरवाजासमोर वाहणार, याची जिम्मेदारी कोण घेणार हे मी विचारलं तिथे सभागृहामध्ये. असा कुठलाही आपल्याकडे आजच्या तारखेमध्ये नगरपालिकेमध्ये कुठलाही गडर उपसणारा कर्मचारी आज आपल्यामध्ये नाही, कारण मागच्या कितीतरी वर्षा अगोदर ही नगरपालिका भंगयुक्त नगरपालिका म्हणून रेकॉर्ड ब्रेक आहे. म्हणून आम्ही त्या गोष्टीचा त्याला विरोध केला आणि पुन्हा एकदा आम्ही सभागृहाला विनंती केली सत्ताधाऱ्यांना की आम्हाला एक प्रोजेक्ट दाखवून द्या की जो म्हणल्याच्या नियमाच्या आतमध्ये झालेला असेल तर आम्ही विरोध करणार नाही. पण उमरेडच्या जनतेच्या संरक्षणासाठी नेहमी काँग्रेस मैदानात राहते आणि नेहमी मैदानात राहू आणि याचा विरोध करत राहू हेच आपल्याला. पण विषय असा आहे सुरेश भाऊ, जर तो प्रोजेक्ट झाला, सक्सेस झाला आणि त्याला चांगला राहिला उमरेड शहरासाठी, तर कुठंतरी हा विरोध फालतूचा होईल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, आम्ही म्हटलंच ना की याच्या उमरेड, आज ती उमरेडमध्ये प्रोजेक्ट राबवण्याचे विचार सुरू आहे, पण याच्या अगोदर भंडारा, हिंगणघाट कितीतरी या सक्सेस कुठेच नाही, सक्सेस कुठेच नाही. आम्ही तर विनंती केली ना की तो सक्सेस रेट दाखवून द्या, आम्हाला घेऊन चला, सगळ्या नगरसेवकाला घेऊन चला दोन्ही पक्षाच्या, आणि आम्हाला दाखवून द्या. जर सक्सेस असेल तर आम्ही त्याचा विरोध करणार नाही. काय उमरेड नगरपालिकेमध्ये हिरवा तलाव आहे. हिरवा तलावामध्ये एसटीपी प्लांट हा 2017-18 मध्ये आलेला आहे. तोच आजपर्यंत पूर्ण झालेला नाही. झाला नाही. त्याच्यात करोडोच्या भ्रष्टाचाराच्या विषयी तुम्ही आढावा बैठकीत 1 करोड 30 लाख रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यावेळेस त्याच प्रभागातल्या नगरसेविका ज्या प्रभागात राहिलेल्या होत्या त्याच उमरेड शहराच्या नगराध्यक्ष होत्या भदुरे मॅडम. त्या कार्यकाळात नगराध्यक्ष असूनही तो कार्यकाळामध्ये तो एसटीपी प्लांट पूर्ण झाला नाही, आजही तो पूर्णत्वास आलेला नाही. जर तो एसटीपी प्लांटच पूर्ण होऊ शकला नाही, तो एकदम छोटासा प्रोजेक्ट आहे, तोच पूर्ण होऊ शकला नाही, तर एवढा मोठा प्रोजेक्ट काय सक्सेस होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये सक्सेस झाला? आजपर्यंत आम्ही जेवढी माहिती घेतली आहे कुठेच हा सक्सेस झालेला नाही. त्याच्यामुळे हा उमरेडमध्ये सक्सेस होणार नाही. हा जनतेवर काय म्हणते, एका प्रकारे जनतेची दिशाभूल करणारा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये फक्त यांना कुठेतरी स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट त्यांनी आणलेला आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी मतदान घेतलं आणि मतदानामध्ये आम्ही 2 मतांनी कमी पडलो. आम्ही 13 नगरसेवक आणि ते 15 नगरसेवक असं मतदान झालं. त्यांनी आपल्या बाजूनं मतदान करून घेतलं आणि जागतिक बँकेतून भुयारी गटार योजना ही त्यांनी मान्यता त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे ते कोणत्या हलती तो प्रोजेक्ट आणणार आहे हे निश्चित केलेलं आहे. पण त्या गटार योजनेचा तरी आम्ही विरोध करत आहोत. आम्हाला म्हणणं एवढंच आहे, केंद्र सरकार, राज्य सरकारकडून त्यांनी योजना आणायला हवी होती. हे लोकांच्या उरावर बसून लोकांकडून काढणारा जो निधी आहे जनतेवर हा याचा भुर्दंड बसणार आहे. रितेश भाऊ, बाजार चिठ्ठी संदर्भात काय म्हणणं आहे? बाजार चिठ्ठीच्या संदर्भात हेच म्हणणं आहे की 25/2ला एक सर्वसाधारण मिटिंग घेण्यात आली होती. त्यामध्ये तो बाजार चिठ्ठीचा विषय घेण्यात आला होता. त्या बाजार चिठ्ठीचा दर निश्चित करण्याबाबतचा तो विषय होता. त्यावेळेस काँग्रेसचे नगरसेवक आणि बीजेपीचे नगरसेवक सर्वजण त्या ठिकाणी होते. त्यावेळेस आम्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी सांगितलं होतं की सरसकट तुम्ही एक तर 10 रुपये करा, नाही तर बाजार चिठ्ठी बंद करा. 10 रुपये करा हे तुम्ही सांगितलं? आम्ही सांगितलं होतं दर सरसकट 10 रुपये करा आणि नाहीतर बाजार चिठ्ठी बंद करा. तर त्यावेळेस नगराध्यक्ष मॅडमनी म्हटलं होतं की आपण याच्यावर विचार विनिमय करू आणि नंतर आपण समोरच्या मिटिंगवर हा ठराव घेऊ. त्याच्यानंतर 30 तारखेला आणखी 30/3ला दुसरी सर्वसाधारण मिटिंग त्या ठिकाणी घेण्यात आली. त्या ठिकाणी बाजार चिठ्ठीचा विषय नव्हता. अध्यक्षाच्या परवानगीनुसार जे काही विषय घ्यायचे होते ते विषय घेणार होते. पण 30 तारखेच्या अगोदरच यांनी बाजार चिठ्ठीचा लिलाव करून टाकला होता.
मधात 30 तारीख 25 आणि 30 एक लिलाव झाला. हा मधात बाजार चिठ्ठीचा लिलाव करून टाकला होता. त्या ठिकाणी त्यांनी 10 रुपये का बरं नाही केलं मग? त्याच्यानंतर 30 तारखेला जो मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही अध्यक्षाच्या परवानगीनुसार विषय घेतला की बाजार चिठ्ठीचं काय झालं बा, तुम्ही जर लिलाव काढला तर बाजार चिठ्ठीचा दर ठरला नव्हता, काही नव्हतं, तुम्ही लिलाव कसा काढला? त्यावेळेस तर अध्यक्ष मॅडमनी म्हटलं की आपण आणखी एक वेळा बसू आणि त्याच्यामधून दर काढू. त्याच्यानंतर 8 तारखेला दुसरी सर्वसाधारण मीटिंग झाली, विशेष सभा बोलवली त्यांनी 8 तारखेला. 8 तारखेच्या विशेष सभेमध्ये त्यांनी आम्हाला पत्र पाठवले, टिप्पणी दिली हातात. त्यामध्ये त्यांनी सरळ लिहिलं होतं की मागच्या वेळेचे जे होते 5x5 चे 25 असेल तर 20 रुपये हे याच्यावर पूर्ण दर आहे. त्याच्यामध्ये दर 25 रुपये 10x10 मागच्या वेळेच्या कालखंडात तुम्ही पाहू शकता की काँग्रेसच्या जेव्हा नगराध्यक्ष होता त्यावेळेस उमरेड शहराचा विकास काय होता, काय नाही होता. मधामध्ये जे बीजेपीचे सरकार होते त्याच्यानंतरचा विकास पाहावा. बरोबर. आणि यामध्ये एक अजून असं की बा 21,42,527 रुपयात हा टेंडर करण्यात यावा, हो. निश्चित करण्यात आला. हो 10 रुपये चिठ्ठीच्या आणि हा 21 लाख रिकव्हर होऊ शकतो नगर परिषदच्या एका आता वर्षात. ते अध्यक्ष मॅडमला माहित आणि नगर परिषदच्या प्रशासनाला माहित का ते एवढे पैसे ते रिकव्हर करू शकतात का बा 10 रुपयाच्या चिठ्ठीनुसार. आणि इथं हे पण लिहिलेलं आहे की मागच्या 2026-27च्या याच्यानुसार की 10% वाढीव घ्यावा म्हणून नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी याकरिता ते 10% वाढीव घ्यावा म्हणून 10 त्याच्यामध्ये रुपये घेतलाय. चिठ्ठी करण्यात होते तर दोनदा सभा झाली, सफाई झाली आणि टेंडरही काढण्याला. त्यावेळेस त्यांनी 10 रुपये का नाही केलं? का नाही केलं? मधात टेंडर झाला ना. हा अजून यावर काय सुरेश भाऊ तुमचं काही म्हणणं आहे? माझं मत एवढंच आहे, जेव्हापासून या सभागृहामध्ये सत्ताधारी विरोधी आम्ही नगरपालिकेला पाय ठेवला त्या पहिल्याच मीटिंग मधून या लोकांवर जो काही भुर्दंड बसवत होता बाजार चिठ्ठी या स्वरूप 8 तारखेला वारंवार त्यांनी वेळ मारून दिली आणि 8 तारखेची जी विशेष सभा ठेवली त्याच्यापूर्वी आमच्या हातात ती टिप्पणी आली, त्याच्या 100 रुपये दर पाहून हे 100 रुपयाचे भुर्दाट आमच्या उमरेड वासियावर बसायला नको म्हणून आम्ही त्या मिटिंगचा त्याग केला आणि विरोध केला. आणि जर असं काही जास्त लावल्यास आम्ही जनतेवर उतरू असा इशारा आम्ही मागच्या मिटिंगला दिला सुद्धा होता. तुम्ही आता काँग्रेसचे इथे उपस्थित आहे, लाईव्ह व्हावं म्हणून आम्हीच तो विषय सुरुवातीला तुमच्या हाऊस सुरू होण्याच्या अगोदर घेतला होता की उमरेड नगर परिषद मधली सभा हे लाईव्ह दिसावं, आमच्यासारखे असंख्य चॅनल दाखवतील. तुम्ही आतमध्ये काय बोलतात, भारतीय जनता पार्टीचे लोक आतमध्ये काय हे जनतेला कळत नाही. तुम्ही तुमची भूमिका मांडत आहे, ते आपली भूमिका मांडत. लाईव्हचा प्रस्ताव का नाही आणत तुम्ही एकदा तो करून? आम्ही त्या दिवशी त्यांनी लाईव्ह पहिल्यांदा ठेवलं 2 मीटिंग नंतर. आम्ही प्रश्न विचारला की आज लाईव्ह का बरोबर, तर आमचे नगरसेवक महेशभाऊ भुयारकर, गटनेते विशालभाऊ देशमुख आणि आमचे सगळे नगरसेवक नगरसेविका यांनी विचार ठेवला की बाबा आम्ही जे लोकांनी आम्हाला निवडून दिलं, लोकांनी का बरं निवडून दिलं की आम्हाला लोकांच्या समस्या सभागृहामध्ये बोलायच्या आणि आम्हाला बोलू दिलं जाते की नाही जात आणि आम्हाला बोलता आलं पाहिजे आणि आम्ही बोललो पाहिजे, याच्यासाठी आम्ही वारंवार विनंती केली. तर सीओने ती विनंती मान्य करून त्या दिवशी रेकॉर्डिंग केली. आम्ही सीओला पुन्हा एक विनंती केली की नेहमी प्रत्येक जनरल मिटिंगला आपण रेकॉर्डिंग करावं, जेणेकरून ज्या जनतेने आम्हाला सभागृहामध्ये पाठवलाय त्या जनतेला न्याय देण्यासाठी ही काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक नगरसेवक सक्षम आहे, तो बोलू शकतो. आणि आमची पुन्हा विनंती आपल्या माध्यमातून की हे उमरेड शहराला झालेलं रेकॉर्डिंग सुद्धा ज्या बाजार ठेक्यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक झटलो, एवढंच आहे. आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, आम्ही गोरगरीब लोकांच्यासाठी धावणारे लोक, पण आम्हाला पेपरबाजीमध्ये कुठल्या याच्यात नाव घ्यायची गरज नाही. तो लाईव्ह रेकॉर्ड जनतेसमोर यायला पाहिजे, आमच्यासारख्या चॅनलला द्यायला पाहिजे, आम्ही दाखवू शकतो तो. धन्यवाद पत्रकार साहेब आपण बोलल्याबद्दल, कारण ही मागणी आपण मागे उचलून धरला होता की बातमी आपली उचलून धरल्यामुळे आम्ही ती बातमीचा रिपोर्ट घेतला आणि सगळ्या नगरसेवकांनी आम्ही त्याची मागणी केली अगोदरच्या मिटिंगला, म्हणून सेकंड मिटिंगला तो सीडीआर लावण्यात आला. हे काम सुद्धा आम्ही सगळ्या नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी केलं आहे. हे काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचं म्हणणं, ज्यावर भारतीय जनता पार्टीकडून आलेलं हे होतं त्याच्यावर यांनी आज उत्तर दिलं आहे. जर भारतीय जनता पार्टीकडून कोणाला जर या प्रश्नावर उत्तर द्यायचं असं त्यांनी आम्हालाही बोलवा, आम्ही त्यांचंही म्हणणं जनतेसमोर मांडू. धन्यवाद.